नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. 50% पेक्षा अधिकचे आरक्षण असल्याने निवडणूक जाहीर होऊ शकली नाही. या संदर्भात 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन निकाल लागणार असल्याने आता त्याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे इच्छुकांची घालमेल चांगलीच वाढली असून आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार या विवंचनेत इच्छुक उमेदवार आहेत. बँकेतील ठेवींवर जादा व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 79 वर्षीय निवृत्त शिक्षिकेची तब्बल 1,39,15,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नवापूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय स्टेट बँकेचे तत्कालीन मॅनेजर मधुकर नारायण पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर येथे प्रतिबंधित नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. गोविंदसिंह भेरूसिंह राजपुरोहित हा जनता पार्क भागात नायलॉन मांजा विक्री करीत होता. पोलिसांनी त्याच्याकडून मांजा जप्त करण्यात आला. याबाबत हवालदार प्रमोद गुजर यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. पतंगाचा मांजा एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतल्याची घटना नंदुरबारातील उड्डाणपुलावर घडली. 55 वर्षीय व्यक्तीचा गळा चिरला गेल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने शस्त्रक्रिया करून तब्बल 100 टाके घालण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ज्या मांजामुळे ही घटना घडली तो नायलॉन मांजा नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन चौकशी केली. राजाराम सुदाम पाटील, वय 55, राहणार समशेरपूर, तालुका नंदुरबार असे जखमीचे नाव आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून दोघांकडून 4 लाखांची मागणी केल्याची घटना नंदुरबारात घडली. या प्रकरणी संबंधित दोन्ही महिला व इतर तिघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर व आता आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांनाही TET सक्तीची करण्यात आली असून आगामी 2 वर्षात TET उत्तीर्ण न झाल्यास नोकरी धोक्यात येणार आहे. जिल्ह्यात नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत शासकीय आणि अनुदानित अशा 125 आश्रमशाळा चालविण्यात येत आहेत. शहादा तालुक्यातील विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या तिधारे गावातील ग्रामस्थांची व्यथा गुरुवारी मांडली होती. या वृत्ताची दखल घेत प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी गुरुवारी दुपारीच गावात भेट देत ग्रामसभा घेतली. ग्रामसभेत ग्रामस्थानीय प्रशासनासोबत संवाद साधून आपले म्हणणे मांडले. प्रांताधिकारी कनवारिया यांनी गावचा विकास हा केवळ सरकारी योजनांवर अवलंबून नसून तो नागरिकांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून असतो संदेश दिला. यावेळी कनवारिया यांनी पिधारे ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. केवळ कागदोपत्री चर्चा न करता प्रत्येक समस्येवर प्रशासनाच्या माध्यमातून कसा मार्ग काढता येईल याचे आश्वासन त्यांनी दिले. शेवाळी नेत्रंग या महामार्गावरील तळोदा ते डोडवा गुजरात हद्द दरम्यान रस्त्यावर नूतनीकरणासह रस्त्याच्या दुतर्फा असलेले काटेरी झुडपे फांद्या रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्याच्या मध्ये असलेल्या नदी नाल्यावरील फरशी पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहनधारकांना धोकेदायक होऊन अपघातास कारणीभूत ठरत आहेत. या महामार्गाचे डांबरीकरण नूतनीकरणासह रस्त्यात येणाऱ्या नदी नाल्यांवरील फरशी पुलावर संरक्षक कठडे नसल्याने वाहतूक धोकेदायक ठरत आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासह पुलांना संरक्षक कठडे बसवून दुतर्फा असलेली काटेरी झुडपे काढण्याची मागणी भाजपचे अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रप्रमुख नागेश पाडवी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एसटी महामंडळाने आता बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील एसटी बस स्थानकांच्या संपूर्ण आवारात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर 15 दिवसांनी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील बस स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात प्रवास करता येणार आहे. नंदुरबार शहरालगतच्या दुधाळे शिवारात रस्ते तयार करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना देण्यात आले. धुळे महापालिका निवडणुकीत राडा झाला आहे.
मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम मशीन फोडण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप केल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं केला. या प्रकारामुळे मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प पडली होती. अक्कलकुवा तालुक्यातील कोयली विहीर येथे अरुणोदय सिकलसेल ॲनेमिया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेतून सिकलसेल ॲनेमिया संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 2,000 रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये आता योजनेचा हप्ता फेब्रुवारीमध्ये दिला असल्याचे समोर आले आहे. नंदुरबार तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा लिलाव 21 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय नंदुरबार येथे होणार असल्याची माहिती नंदुरबारचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये कळविली आहे. नंदुरबार येथील श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी भावेश संजय पवार याची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.